नमस्कार. मनातलं पान या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक छोटीशी कथा पाहणार आहोत. एकदा एका गावात एक तरुण राहत होता. तो खूप मेहनती होता, पण त्याच्या आयुष्यात एक सवय होती. त्याच्या भोवती असलेल्या लोकांची किंमत त्याला कधीच कळत नव्हती. त्याची आई दररोज त्याच्यासाठी जेवण बनवत होती आणि त्याचा मित्र अडचणीत मदत करत होता आणि त्याची बायको त्याच्या प्रत्येक निर्णयामध्ये शांतपणे उभी राहत होती. पण त्या तरुणाला हे सगळे सामान्य त्याला वाटायचे हे तर त्यांचं कामच आहे. पण एके दिवशी त्या गावात संत आले. लोक म्हणत होते की ती महान संत म्हणजे स्वामी समर्थ त्यांचे भक्त आहेत. तो तरुणही त्याच्या दर्शनाला गेला. संतांनी त्याला विचारलं, बाळा, आयुष्यात तुला सर्वात जास्त आधार कोण देतो? तरुण थोडा विचार करून म्हणाला, कोणी विशेष नाही, सगळं मी स्वतः सगळं करतो. संत थोडे हसले आणि म्हणाले, घरी जा आणि उद्या येताना शिळी भाकरी आणि फाटक्या चपला घेऊन ये. तरुणाला थोडेसे नवल वाटले, पण तो घरी गेला आणि दुसऱ्या दिवशी संतांकडे गेला आणि म्हणाला, महाराज, ही घ्या शिळी भाकरी आणि फाटकी चप्पल. संतांनी ती हातात घेतली आणि शांतपणे म्हणाले, या शिळ्या भाकरीला कधी नावं ठेवू नकोस, कारण काल हीच भाकरीने तुझं पोट भरलं होतं. आणि या फाटक्या चपलेला सुद्धा कधी कमी समजू नकोस, कारण कालपर्यंत ती चप्पल तुला रस्त्यावर चालायला आधार देत होती. तो तरुण शांत झाला. संत पुढे म्हणाले, तसेच आयुष्यातील लोकांसोबतही तसेच आहे. जोपर्यंत ते आपल्या सोबत असतात तोपर्यंत आपण त्याची किंमत कधीच समजून घेत नाही, पण जेव्हा दूर जातात तेव्हा त्याची खरी किंमत आपल्याला कळते. त्या दिवशी तरुणाला समजले की आपली आई, आपले मित्र आणि आपली बायको, ज्यांनी नेहमी आपल्याला आधार दिला, त्याला कळाले की आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती मौल्यवान असते. त्यांची किंमत वेळ गेल्यावर नाही, तर वेळ असताना ओळखायला हवी. म्हणून संत म्हणतात, शिळ्या भाकरीला आणि फाटक्या चपलीला कधीही नावं ठेवू नका, कारण कालपर्यंत त्यांच्यामुळेच आपलं आयुष्य सोपं होतं. श्री